नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज विषय आहे तूर पिकाविषयी आणि आपल्या सोबत आज जे शेतकरी आहेत यांना तुम्ही यापूर्वीही आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल। यांचे तुरीवरचे अनेक प्रयोग हे झालेले आहेत आणि विक्रमी उत्पादन यांनी तूर पिकातून घेतलेला आहे। यांचा एक तूर पिकाविषयी व्हिडिओ आपणही अपलोड केलेला आहे आणि त्या व्हिडिओला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। तर मित्रांनो, यावर्षीही यांनी तुरीतून एक विक्रमी उत्पादन हे घेतलेलं आहे। आता याविषयी मी अधिक काही बोलत नाही आहे, जे काही आहे ते आपण आता थेट या शेतकऱ्यांकडूनच जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत सतीश भाऊ घोंगड आणि यांनी आपल्या तूर पिकातून विक्रमी उत्पादन कशा प्रकारे मिळवलं हीच यशोगाथा आपण आज त्यांच्या जवळूनच जाणून घेणार आहोत। नमस्कार भाऊ। नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलवर। धन्यवाद। तुमचा आपण मागच्या वर्षीला मला वाटतं व्हिडिओ तूर पिकावर वर्ष आधी काढलेला हा, आहे। त्या upload- गोष्टीला आपल्या 3-4 वर्ष अपलोड केलेला आहे आणि तो व्हिडिओ शेतकऱ्यांना अगदी म्हणजे खूप चांगल्या प्रमाणे आवडला आणि तुम्ही जे वेगळं केलं ते शेतकऱ्यांना आवडलं। आता या वर्षी पण तुम्ही तसंच केलेलं आहे, फक्त जे आंतरपीक आहे ते बदललं। हा। तर आता त्याविषयी आणि या तुम्ही लागवड केलेल्या या तूर पिकाविषयी जी माहिती आहे ते तुम्ही आता सुरुवातीपासून आमच्या शेतकरी बांधवांना द्या। नक्कीच, कारण की आपण जे तूर पिकामध्ये मागील वर्षी जे आहे म्हणजे जे गेलेलं वर्ष आहे, या वर्षी जिल्ह्यातून जे अकोला जिल्ह्यातून तूर पिकामध्ये कृषी विभागामार्फत जे पीक स्पर्धा घेण्यात येते, पीक स्पर्धा, त्या पीक स्पर्धेतून आपण जिल्ह्यातून पहिले शेतकरी म्हणजे आपलं जे पारितोषिक आहे हे आपण पहिले आहोत। मित्रांनो, जिल्ह्यातून अकोला जिल्ह्यातून तूर पिकात पहिलं पारितोषिक मिळवणारे शेतकरी आपल्यासोबत आहेत। मला ही गोष्ट माहीत नव्हती, पण आज भाऊंनी सांगितली। म्हणजे जिल्ह्यातून हेक्टरी आपलं 37 क्विंटलचं उत्पादन आहे, 37.50 हेक्टरी 37 क्विंटलचं उत्पादन घेणारे शेतकरी आहेत। तर आणखी माहिती तुमच्या 35.50 किलो, 37 35.50 35.50। तर आता या वर्षीची जे तुमची तूर पिकाविषयी माहिती आहे आणि या वर्षी तुम्ही कसं नियोजन केलं, कशा प्रकारे तुरीची लागवड केलेली आहे आणि किती उत्पादन आलेलं आहे याची सविस्तर माहिती तुम्ही आता आमच्या शेतकरी बांधवांना द्या। आपण आता जे प्लॉट, आता मी तुम्हाला जे हे आपण जे पाहता याची आपण 4 जूनला आणि 5 जूनला अशी 2 दिवसात 2 एकरावर लागवड केलेली आहे तूर पिकाची। आपण जे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं जे तूर पीक पद्धत आहे, आपण 4 वर्ष आधी तुरीचं एक म्हणजे 4-5 वर्ष आधी एक डोक्यात आलं आपल्या की तूर पीक जे आहे या तूर पिकात आपल्याला काहीतरी वेगळं काहीतरी करायचं आहे। आणि बरेचसे शेतकरी जे आहेत, शेतकरी बांधव, कारण की तूर पीक होत नाही आणि तूर पीक हे सगळ्यात, माझ्या मते तूर पीक हे सगळ्यात कमी खर्चात येणारं पीक आहे। त्यामुळे मी तूर पिकामध्ये म्हणजे आजच्या 4 ते 5 वर्ष झाले समजा, त्या वर्षी एक माइंड म्हणजे आपल्याला बुद्धी दिली देवानं समजा। आता म्हणजे आपल्याला एक समजा एक कल्पना सुचली आणि त्या कल्पनेच्या नुसार आपण 10 बाय 1.5 वरती तूर लागवड करायचा विचार केला। त्यामध्ये एक आंतरपीक आपण एक कापूस टाकला, त्या वर्षी कापूस होता। हा, परंतु आपण तेव्हापासून 10 बाय 1.5 हे तुरीचं डिस्टन्स ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण सक्सेस राहून राहिलो। कारण की कमी खर्च आणि जास्त उत्पन्न हे एक आपलं त्या तत्वावर चालणारा आपला एक कार्यक्रम आहे। तुम्ही पाहत असाल तर 10 बाय 1.5 वर अंतर आहे, 10 फुटावर पाहू शकता। हे 10 बाय 1.5 वर तुमची लागवड केलेली आहे आणि ठिंबकवर लागवड केलेली आहे। आणि ठिबकवर, कारण की पाणी कमी असल्यामुळे आपण ड्रीपवरती याची लागवड करतो। 1.5 फुटावर आपले जे ड्रीपर आहेत आणि 2 तासातील अंतर जे आहे 10 फूट आहे। आणि झाडातील अंतर 1.5 फूट। हा, आणि झाडातील अंतर जे आहे 1.5 फूट 1.5 फूट अंतर आहे। आता या प्लॉटचं विशेष असं आहे, म्हणजे या पीक पद्धतीमध्ये खर्च फार कमी होते। तर आता खर्च कमी कसा होते, तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये बियाणं कमी लागते। ज्या ठिकाणी आपण समजा जर पारंपरिक किंवा जे पद्धती आहेत, बरेचसे शेतकरी 6-7 किलोच्या वर बियाणं सोडतात। 6-7 किलो मिनिमम बियाणं आहे। आपल्याला एका एकराला 1 ते 2 किलो बियाणं लागेल। आता यावर्षी जे आहे आपल्याला 1.5 किलो बियाणं लागलाय, एकरी 1.5 किलो, म्हणजे आता 2 एकरात मला 3 किलो बियाणं लागलं। 4 किलो पकडा आपण, एकरी 2ही जरी झाला तरी आपल्याला 4 किलो। विशेष विशेष आहे घरचंच बियाणं आहे।
घरचं बियाणं असल्यामुळे आपल्याला बियाण्यावरचा खर्च वाचला. कारण की आपण 1 वर्ष पॅकेट घेतल्यानंतर 2 पॅकेट घ्यायचे आणि 2 पॅकेट घेतल्यानंतर त्यातलंच जे चांगलं बियाणं आहे ते साठवून ठेवायचं, पुढच्या वर्षी आपण लागवड करायचं. आता या वर्षीचं तुम्ही जी ही लागवड केलेली आहे याचं तुम्ही नियोजन कसं केलं, याला खत फवारणी वगैरे ह्या सर्व गोष्टी? आता आपण 4 आणि 5 जूनला याची लागवड केली. विशेष आहे या पिकाची मी स्वतः आणि मी आणि माझी पत्नी लागवड करतो स्वतः. म्हणजे जे लागवडीवरचा खर्च आहे हा आपल्याला, कारण की 1.5 बाय 10 बाय 1.5 बाय 10 बाय 1.5 या अंतरावर लागवड करायला काहीच कठीण जात नाही. आपण पाणी हे जे ड्रीपच्या नळ्या आहेत, ड्रीप आपण ओढून घ्यायचं 10 फुटा, त्यानंतर याला पाणी देऊन द्यायचं. भरमसाठ पाणी देऊन दिल्यानंतर काय होते, आपल्याला समजते की आपलं ड्रिपर इथंच आहे, तिथं लागवड करून टाकायचे. 2-3 दाणे आपण 4 दाणे लावले. यावर्षी मला वेळ मिळाला नाही, कारण की बऱ्याचशा माझ्या प्रॉब्लेमॅटिक म्हणजे कसं असते, माणसामागे काम असतात, तर त्याची आपण 2 झाडं ठेवत असतो, विरळणी करत असतो. पण यावर्षी विरळणी झाली नाही माझ्यामुळे, त्यामुळे 4 बिया कुठे 4 बियाणे टाकले. कारण आहे त्याचं 4 बिया ह्यात टाकायचे असतात. कुठे झाड जर डिस्ट्रॉय होते, कारण की डुकरं आहेत, रानडुकरं, हरणं आहेत, बरेचसे प्रॉब्लेमॅटिक जनावर आहेत. त्यामुळे ते जर खाल्लं तिथं कदाचित 1-2 झाड राहते. त्यामुळे आपण ते एक आपल्या सेल्फ डिफेन्स म्हणून आपण ते 4 ठेवायचं काम करतो. परंतु यावेळेस जरा गडबड झालेली आहे, व्यस्तता कामात असते. याचं खत नियोजन आपण तुरीच्या पिकाला हे 3रं वर्ष आहे की आपण रासायनिक खत देणं बंद केलं आहे. म्हणजे रासायनिक खत द्यायला नाही, बंद. तूर पीक, सोयाबीन आणि हरभरा. हरभऱ्याला तरी 8 ते 10 वर्ष झाले, परंतु तूर आणि सोयाबीनला आपण 2 वर्ष सोयाबीनला झाले आणि तुरीला हे 3रं वर्ष आहे की खताचा दानाही रासायनिक खत देत नाही. आणि याचं फवारणी नियोजन आता याला ज्यावेळेस आपण समजा जून महिन्यात लागवड केली सुरुवातला 5 तारखेला, त्यानंतर याला 1 महिना काहीच नाही दिलं, म्हणजे फवारणीच नाही. कारण की ज्यावेळेस वरचं पाणी आलं त्यावेळेस आपण यामध्ये सोयाबीनचे 3 तास पेरले 28च्या सोयामध्ये. तर ज्यावेळेस आपण सोयाबीनला पेरल्यानंतर जे 10, 12, 15 दिवसाने जे माशी आणि खोडकिड्यासाठी आपण जे फवारणी करतो अळीचं, तेच फवारणी आपण याला तुरीला फवारणी दिलेली आहे. कारण की फार नगण्य म्हणजे असं काही खर्च येत नाही. 3 तास असल्यामुळे सहज कमी खर्च होऊन गेला, कारण की 10 पंपामध्ये आपलं 2 एकर वावर होऊन होतं. तुरीच्या एकूण किती फवारण्या झाल्या तुमच्या? तुरीच्या आपल्या या पिकाला फुलं जे आपण कळ्या लागताना तिथून 3 झाल्या आणि मध्यंतरी जे सोयाबीन असते त्यावेळेस जे सोयाबीनचं औषध असते तेच आपण तुरीला दिलं, असे ते 2 फवारणी. म्हणजे त्याचा खर्च फार नगण्यच आहे. म्हणजे एकूण अशा सोयाबीन आणि 5 फवारण्या. आणि याचा एकूण खर्च आणि उत्पादन, आता शेतकऱ्यांना जी उत्सुकता आहे त्या उत्पादन, तुम्हाला यातून किती क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन मिळालं आणि किती खर्चात? आता 2 दिवसाआधीच आपण तूर तयार केली आहे आणि तूर घरी ठेवलेली आहे. या 2 एकरात मला 26 क्विंटल उत्पादन झालेलं आहे. आपण 26 जरी नसलं तरी ढोबळ म्हणान, कारण की आपण 25 क्विंटल याचा दिलेला आहे मशीनवाल्याला. 25 क्विंटल आहे, आपण 25च पकडा, 26 क्विंटल भरते. तर आपल्याला 25 क्विंटल म्हणजे एका एकराला 12.5 क्विंटल नेट उत्पादन आलेलं आहे. आणि या प्लॉटवरती माझा जर खर्च पाहिला तर तुम्ही आल्यानंतर या शेतामध्ये आपली कुठलीच मशागत नाही आहे, 0 मशागत. म्हणजे याला आपण ना डवरणी, वखरणी किंवा ज्या आधी उन्हाळ्यानंतर असते. तुम्ही जर आले असाल तर मागच्या वर्षी या प्लॉटमध्ये हरभरा होता आणि जसं तसंच हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आपण कुठलीही मशागत करत नसतो. ते तसंच होतं. नळ्या ज्या आहेत ड्रीपच्या, ज्या आपल्या जे हे ड्रिपर आहे, आपण अंथरून घेतलं आणि पाणी सोडलं सरळ शेताला. आणि पाणी नागरटी वगैरे नाही, काहीच नाही. नागरटी आपल्या आयुष्यातही आपण 3 फाळ किंवा नागरटी आपल्या शेतीला दिलेली नाही. बाबांनी पण दिलेली नाही आणि मी पण देत नाही. मग पेरताना ते कसं तयार केलं? मग काहीच नाही, जसं तसंच सरळ नळ्या ओळून घेतल्या रेषेत, सरळ रेषेत, आणि ड्रीपने पाणी सोडून दिलं. ज्यावेळेस आपण भरमसाठ पाणी देतो ऑटोमॅटिकली आपल्या ज्या भेगा पडलेल्या असतात हरभऱ्या शेताला त्या जवळ येऊन जातात, कारण की पाणी ज्यावेळेस जमिनीत जाते जमीन फुलत चालते. नंतर आपण लागवड केली 4-5 जूनला आणि लागवड केल्यानंतर काही विशेष नाही. मग आणि याच्यात आंतरपीक म्हणून सोयाबीन होतं. सोयाबीन. मग त्या सोयाबीनला की असं डवरणीची काही पाळी? नाही, तणनाशक फवारणी करायचं. आपण त्याला तणनाशक फवारलेलं आहे आणि नंतर सोयाबीन निघाल्यानंतर यामध्ये राऊंडअप फवारणी केलेलं आहे. राऊंडअप फवारल्यानंतर आणि राऊंडअपचाही आपलं विशेष आहे की आपण एका पर पंपला आपण 80 ml राऊंडअप फवारणी करतो, कारण की गवत कुठलंही आपल्याला दिसत नाही. आणि कुठं असेल तर समजा मग ते नंतर राऊंडअपच्या नंतर जे सुटलं ते आपण ते काढून घेतलं, त्याला काय सगळं विशेष लागत नाही. सोयाबीन किती क्विंटल उत्पादन झालं तुम्हाला? मला 2 एकरात
कारण की त्या माझ्या या एरियात अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे सोयाबीनचे 3 तास होते, 28च्या फटात होते, तर ते असे झोपले आणि पडल्यामुळे काय झालं, थोडं मला उत्पादन कमी झालं. परंतु 2 एकरात मला 9.5 क्विंटल उत्पादन झालेलं आहे. पण 9.5 क्विंटल जे आहे हे 3 तासाला झालेलं आहे. 3 तासाला. हा, म्हणजे अर्धच होतं असं म्हटलं चालतं. हा, 2 एकरात एकच 3 तास म्हटल्यानंतर आता 10 फुटा सोयामध्ये आपण पाहत असाल तर 3 तास म्हणजे काही नाही आहे. म्हणजे फक्त एकर तसा हा प्लॉट 2 एकराचा आहे, पण हा 10 फुटाचा पूर्ण सोया आहे आणि याच्यात फक्त 3 तास सोयाबीनचे होते. म्हणजे आपण एक म्हणू शकतो की फक्त एकरभरच सोयाबीन होतं आणि त्यातही एकाच दिवसात एक दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे त्या सोयाबीनचंही नुकसान झालं. पण तरीही 0 मशागतीवाल्या या सोयाबीनला एकरी 9 क्विंटल म्हणजे 2 एकराच्या प्लॉटमध्ये 9 क्विंटल उत्पादन झालेलं आहे. तर सोयाबीन आणि तूर असं दोन्ही पकडून एक जो उत्पादन खर्च आहे. आणि एक तुम्हाला सांगितलं राहिलं, तुम्ही पाहत असाल तर माझी बेड दिसतात थोडे थोडे, यामध्ये बेड आहेत. मी काय केलं, याला जे आपले डवरा असते ना, त्यातनं याला आजूबाजूनं दोन्ही साईडनं सरी पाडलेली आहे. तुम्हाला दिसत अशी सरी पडलेली आहे. या सरीतून काय झालं, जे अतिरिक्त पाणी असते बाहेर निघून गेलं शेताच्या. हा एक प्लस पॉईंट आहे. आपली तर शक्यतोवर एक त्या दुसऱ्या शेतामध्ये बेडवरच तूर आहे, पण ते यावर्षी आपण नाही पेरलं त्यावर. बेडवर तूर असते. बेडवर तूर पेरल्यामुळे काय होते, हे जे अतिरिक्त पाणी आहे हे शेताच्या बाहेर निघून जाते, त्यामुळे आपले तूर जे आहे मरण पावत नाही. हा एक याचा प्लस पॉईंट आहे. आमचा एक प्रश्न मागं राहून गेला, तो म्हणजे किती उत्पादन खर्च तुम्हाला याला झालेला आहे? याला या प्लॉटला 2 एकराला आपण जे 9.5 क्विंटल सोयाबीन निघाला आपल्याला उत्पादन. आता याला जर सगळा कॅल्क्युलेशन जरी केला तर 2 एकराला 25,000 रुपये. ते मग सोयाबीन, तूर याचे दोन्ही याच्या फवारण्या हा या सहित आला. आता मित्रांनो बघून घ्या, 2 एकराचा प्लॉट आहे, याच्यामध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीनची लागवड केली. 10 फुटाचा 2 तुरीच्या तासामधील अंतर आहे. याच्यामध्ये 3 तास हे सोयाबीनचे. या प्लॉटमध्ये सोयाबीन 9 क्विंटल झालेला आहे. आणि हा जो तुम्ही आता हे जे सोयाबीन आपलं हे तूर जे बघत आहे, याला एक 25 क्विंटल तूर झालेली आहे. आणि ह्या दोन्हीही पिकांना एकत्रितरित्या जो उत्पादन खर्च आहे हा 25 ते 26 ढोबळ मानाने तुम्हाला सांग. आता आपण समजा जे सोयाबीनचं जे उत्पादन झालं, याचा आपल्याला 39,000 रुपये आपण ज्यावेळेस विकलं हे, याचा आपल्याला 39,000 रुपये सोयाबीन झाले. आता 39,000 रुपये आपण अख्खा जरी या शेताचा खर्च पकडला तरी आपल्याला तुरीचं जे 25 क्विंटल उत्पादन आहे हे आपलं प्युअर नफा आहे. आपण ढोबळ मानाने पकडला, आपला एवढा खर्च नाही, परंतु तरी आपण 39,000 रुपये जे आले हे सोयाबीनचं जे उत्पादन आहे आणि आपण खर्चात पकडायचा. आणि आजच्या जर बाजारात मग सगळं झालं, त्यामध्ये आपलं काढणी पश्चात जो खर्च आहे समजा थ्रेशर सहित हे सगळं आलं, तरी आपलं सोयाबीनचं जे पीक आहे हे आपला खर्च झाला. म्हणजे त्या तुरीवरच्या काढणीपासून सगळ्या म्हणजे सुरुवात पासून तर आजपर्यंत समजा काढणीचा, आणि याचं जर काही असलं ते आणखी खर्च आपला 39,000 झाला. आणि 25 क्विंटल हे आपलं प्युअर नफा. आज 25 क्विंटल तूर हा पूर्ण नफा आहे. आजच्या चालू बाजार भावाच्या हिशोबाने बघितलं तर एक 2 लाख रुपयापर्यंत निव्वळ नफा या शेतकऱ्यांना. तुरीचा जो चारा आहे हा कमीत कमी 15,000 रुपये चारा आहे आणि ते 15,000 रुपये आणखीन प्लस मध्ये आहेत. तर असं एक 2 ते 2.25 लाख रुपये कोरडवाहू आहे. म्हणजे पाणी अत्यंत कमी आहे, पाणी म्हणजे पाणी नसल्यासारखं आहे. तर अशा बिकट परिस्थितीही आणि 0 मशागतीचा वापर करून यांनी एका 2 एकराच्या प्लॉटमध्ये निव्वळ नफा यांना एक 2 ते 2.25 लाख रुपये राहिलेला आहे. मित्रांनो, मला वाटतं मी सर्वच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या प्लॉटविषयी आणि या आगळ्या वेगळ्या नियोजनाबद्दल तुम्हाला दिलेली आहे. आणखीनही जर काही माहिती जर राहिली असेल तर तुम्ही नक्की कमेंटच्या माध्यमातून आपल्याला कळवा. तर तुम्हाला जर काही माझा पत्ता सांगून देतो मी मुक्काम, माझं नाव आहे सतीश दयाराम घुंगळ, राहणार उखळी बाजार, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला. आपण नक्की माझ्या शेतीला भेट द्या. म्हणजे तुम्हाला कसं आहे, पाहिल्यानंतर प्रत्यक्ष पाहिल्यानंतर कसं आहे आपल्या डोक्यामध्ये पूर्ण एक फिक्स त्याचा एक प्लॅटफॉर्म तयार होते आणि माणसाला कसं आहे प्रत्येक गोष्ट दिसते. आता तुम्हाला जर पाहत असाल तर माझ्या या तुऱ्याच्या पिकीमध्ये मर रोग हा दिसणार नाही. बरेचसे शेतकरी फायटोप्थेरा जो आहे हा तुरीवर मर रोग हा ग्रस्त शेतकरी आहेत. कारण की झाडं मरण पावणे, फायटोप्थेरा
जे बुरशीजन्य आजार आहेत आपल्या पिकावर हे तुम्हाला माझ्यात दिसणार नाही आहे. याचं कारण आहे ट्रायकोडर्मा विरिडी. याचा आपण झाडावरही फवारणी केली आहे यामध्ये. म्हणजे झाडावर ज्यावेळेला आपण ड्रिंचिंग करतो ना ते झाडावरून करतो आपण याला. याला 2 वेळा आपण त्याची ड्रिंचिंग केलेली आहे. ट्रायकोडर्मा विरिडी हे एक जैविक मित्र बुरशी आहे आणि पीएसबी रायझोबियम हे जे एक जीवाणू संघ आहे ॲझोटोबॅक्टर याचं जे आपण हे जे करतो त्यामुळे जे एवढी तूर आहे कारण की विना रासायनिक खताची आहे. हा एक प्लस पॉईंट आहे. हे सांगायचं विसरून गेलो आपण. मित्रांनो बघा दादांना एक चांगली माहिती आहे आणि सेंद्रिय शेतीवर त्यांचा भर आहे आणि आपण शेतामध्ये पालापाचोळा हे जे कचरा आहे याचं आपण विघटन करायचं काम करतो. हा एक प्लस पॉईंट. म्हणजे हे कसं आहे याशिवाय शेती नाही आहे. शेती नाही. आजकाल कसा रासायनिक खत किती टाका तुम्हाला रासायनिकचा डोस वाढत न्यावा लागते. बरोबर. आपण डायरेक्ट कमीच करून टाकलाय. ठीक आहे मित्रांनो, थोडा व्हिडिओ पण लांब झालेला असेल परंतु जेवढी काही माहिती आहे ती अत्यंत माहितीपूर्ण आहे आणि काळानुसार म्हणजे येणाऱ्या काळात हिचाच तुम्हाला याच माहिती तुम्हाला गरज पडणार आहे. दादासारख्याच शेतकऱ्यांचं तुम्हाला मार्गदर्शन लागणार आहे. बाकी जर काही तुमचे काही आणखी प्रश्न असतील तर ते आपल्याला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक तूर उत्पादक शेतकऱ्यांजवळ हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. धन्यवाद.